1500 रुपयाचा हप्ता जमा झाला नाही. लाडकी बहीण जून महिन्याचा हप्ता राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे. आज आणि उद्या या 2 दिवसात सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. आतापर्यंत सरकारने 80% महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहे. आता 20% महिला ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यांचे वाटप या 2 दिवसामध्ये होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, कशामुळे तुम्हाला हप्ता आला नाही तर गेल्या शनिवारी वाटप सुरू झालेलं होतं, पण रविवार असल्यामुळे वाटप बंद होतं. त्यानंतर सोमवारपासून पुन्हा वाटप सुरू झालेलं आहे. आता ह्या 2 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणी जे पात्र महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे येणार आहे. तर ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांनी काळजी करू नका. ह्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरुवात होणार आहे. तर मुंबईमधून खूप सारे मेसेज आले की आम्हाला पैसे आलेले आहे. नाशिक जिल्ह्यामधून पण मेसेज आले की आम्हाला पैसे नाही आले. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे पोचलेले आहे तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत आणि आम्हाला पैसे मिळालेले आहे. जसे मुंबईवाल्यांनी सांगितलं, नाशिकमध्ये नाही पोचलं तर त्या महिलांनी सुद्धा सांगितलं आहे की आम्हाला पैसे मिळालेले नाही. तर ह्या प्रकारे तुम्ही किती रुपये आले तुमच्या खात्यामध्ये, कोणाला 3000 आले असेल तर मे प्लस जून असे 2 महिन्याचे हप्ते मिळाले असेल एकत्र. तर ज्या महिलांना 2 हप्ते आले त्यांनी 3000 लिहा. ज्यांनी 1 हप्ता आला आहे त्यांनी 1500 लिहून मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ज्या करून त्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन पण मिळतं आणि ज्या ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांना सुद्धा समजतं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे नाही आले. तर ज्या महिलांना जर पैसे आलेच नाही या 2 दिवसामध्ये तर त्यांनी काय करायचं आहे, DBT ॲक्टिव्ह आहे की नाही ते अगोदर बघून घ्या. ते ॲक्टिव्ह असलं तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर असेच नवीन नवीन आम्ही अपडेट तुम्हाला देत राहत आहोत. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगतीत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.